तर बघा हे इथं आहे, हे इथं यज्ञ भैया महादेवांची पिंड ठेवलेली आहे आणि हे इथं आहे यज्ञ भैया. तर बघा हे इथं आहे संतोषी मातेचं मंदिर आणि हा इथं यज्ञ चालू आहे. आणि हे बघा हा इथं कुंड आहे. तर इथं हे असं हे मध्ये संतोषी मातेचं मंदिर आहे आणि इथं कुस्तीचं मैदान आहे. आणि तिकडं पलीकडे हरसिद्धी मातेचं मंदिर आहे. तर मी भरपूर वेळा तो तिथलचा व्हिडिओ टाकलेला आहे, पण इथलचा टाकला नव्हता. तर बघा ही इथं जे मध्ये आहे ना, ही इथून तर भुयारघर आहे. हा रस्ता इथून शिवाजी महाराजांच्या काळामधील हा रस्ता आहे. तर हा रस्ता इथून छत्रपती संभाजीनगरचा आहे. हे तर इथून ते आग्रा का दिल्लीपर्यंत हा भुयार रस्ता भुयार रस्ता आहे असं म्हटलं जातं. तर बघा हे असं जाळी लावलेली आहे. आणि तुमच्या गावाकडे समजा असं जर कुंड वगैरे असेल आणि जर असे जाळी लावलेली नसेल सुरक्षा कवच, तर प्रशासनाला कळून नक्कीच लावायला सांगा. कारण की कसं आहे ना, काही जीवितहानी होणार नाही. इथे मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी 2 बहीण भावंडांचा इथं पाण्यामध्ये डुबून मृत्यू झाला होता. असेच खेळण्यासाठी आले होते ते. तर मुलीचा पाय घसरला आणि पडली आणि त्याच्यानंतर मग तिचा भाऊ तिला वाचवण्यासाठी गेला, तर तो पण पडला आणि दोघं पण या तलावामध्ये डुबून गेले. तर याच्यासाठी मग याची काळजी घेतली पाहिजे. तर असं जाळ्या वगैरे लावल्या पाहिजे. तर बघा एकदम छान आणि सुंदर मंदिर आहे. तर बघतो तिथं माझा भैया बसलेला आहे आणि हे मोठं असं पटांगण आहे. बघ इथं असं देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. गणपती बाप्पा आज संकष्ट नाही, आज आहे मंगळी चतुर्थी. साईबाबांची बघा किती छान मूर्ती आहे. साईबाबांची बघा किती छान मूर्ती आहे. इथे तर छान सुंदर वातावरण. राधाकृष्णाची जोडी. चल बाय, चल कर ना माझा व्हिडिओ. फ्लॅश लावलं मधलं कुंड. हो